बहनों, आज की रोटी की घर सदस्य भक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 27 ऑगस्ट 2024 मंगळवार. देवाचे पुत्र त्यांचे ख्रिस्त दाविदाचे वंश ज्याप्रमाणे जन्माला आले आणि त्याने पवित्रतेच्या आत्महत्याच्या द्वारे मृत्यूपासून पुनरुत्थानाची वेळी पवित्रतेची आत्म्याची सामर्थ्याने मांडले. रोमकर 1 अध्याय 34 वचन. अंधाला मनुष्य हा तिमोथेचा मुलगा होता. देवाची काही जतन केलेले पुत्र आदामचे पुत्र आहेत आणि काही ख्रिस्ताचे पुत्र आहेत. आदामचे स्वभाव आपल्याला पाप करण्यास गुलाम करण्याचा प्रयत्न करतो, पण ख्रिस्ताचे स्वरूप आपल्याला आपल्या पापापासून वाचवते, आपल्याला स्वच्छ धुवून आम्हाला योग्य आणि पवित्र बनवते. कारण येशू ख्रिस्ताची वंशात आला आदाम तो मनुष्याची पुत्र आहे आणि कारण तो पवित्र आत्म्याचे गर्भात झाला होता तो देवाचे पुत्र आहे. जरी तो या जगात आला आणि त्याने वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीला पाप केले आणि तो देवाचे पुत्र आहे. प्रत्येक माणसाची आत 2 गोष्टी नेहमी कामावर असतात, देह आणि देवाचे आत्मा. घृणासोबत मनामुळे मृत्यू होतो. गंभीरपणे विचार करणे मृत्यू आहे, परंतु आत्मिक विचार करणे म्हणजे जीवन आणि शांती होय. कारण देवाविरुद्ध मनोवृत्ती म्हणजे देवाविरुद्ध शत्रुत्व आहे, कारण तो देवाचे नियमांच्या अधीन नाही किंवा खरोखर असू शकत नाही. रोमन 8 अध्याय 7 वचन. जितके अधिक देह दडपणा, आत्म्याला महत्त्व, दया आणि आत्म्याचे अनुया त्यांना ज्या जितके तुम्ही देवाचे मुलासारखे अवेलेबल होईल देखील आनंद करा आणि तुमच्यामध्ये आनंदी व्हा. जेव्हा आपण देवाची एक मूल आहे शास्त्र वचनाची तुमच्यासाठी मोठा आनंद होईल. तो करशील असू जाण्यासाठी उत्साहित परमेश्वराचे घर देवाचे मुलांबरोबर कमजोर उपासना आणि प्रार्थना करण्यास तुम्हाला आनंद होईल. मग पृथ्वीवर स्वर्गात आनंद होईल. जेव्हा एखादी व्यक्ती कल्वरीच्या वधस्तंभावर येते तेव्हा आणि येशू ख्रिस्त त्यांचे प्रभू व तारणहार म्हणून स्वीकारतो, तो देवाचे पुत्र बनतो. त्याचे आतल्या आत्म्याने तसेच शुद्ध केले जाते. त्या राज्यात जर तो वडिलांना मुलगा म्हणून विचारतो, त्याने करेल पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त करा. शास्त्र म्हणते, जर तुम्ही वाईट असाल तर आपण चांगले दान द्यावे. हे तुम्हाला माहीत आहे की तुमच्या स्वर्गातील पित्याने जे मागितले आहे त्याच्यासाठी जे काही मागेल ते त्याला मिळेल. मत्ती 7 अध्याय 11 वचन. जर तुम्ही वाईट असाल तर तुमच्या मुलांना चांगले भेटवस्तू कशी द्यावी हे माहीत आहे की तुमच्या स्वर्गीय पित्याने त्याला विचारले की जे त्याला मागतात त्याच्यासाठी पवित्र आत्मा किती आहे. लूक 11 अध्याय 13 वचन. देवाची मुले तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला आपल्या अंतःकरणात पाठवले आहे. आपा बाबा. गलतीकर अध्याय 4 6 वचन. पुढील ध्यानासाठी कविता. तो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो. शास्त्र वचनामुळे म्हटले आहे की त्यांचे अंतःकरणातून जीवित पाण्यातील नद्या वाहतील. जॉन 7 अध्याय 38 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी स्तोत्र 120 अध्याय 121 अध्याय 122 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिंथीकर 9 अध्याय. धन्यवाद.